या आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा, या 2021 नववर्षदिनी देवप्पा तू आम्हाला तुझ्या उपस्थितीमध्ये घेऊन आलास म्हणून आमचे जे उपकार मानतो. प्रभूजी त्यांना आम्हाला धन्यवाद देतो. देवप्पा 2020 हे वर्ष परीक्षेचं, संकटाचं, मरीचं, महामरीचं असूनही प्रभू तू आम्हाला त्यामध्ये सांभाळलंस, आमचं संरक्षण केलंस, तुझ्या पंखाखाली तू आम्हाला ठेवलंस, तुझ्या तळहातावर तू आम्हाला घेतलंस आणि तुझ्या आशीर्वादाचा हात तू आमच्या मस्तकावर ठेवून देवप्पा या नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्याची संधी दिलीस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभूजी त्यांना आम्हाला धन्यवाद देतो. हे 2021 हे वर्ष आणि येणारी वर्ष देवप्पा सर्व तू आम्हाला सांभाळ, तू आमचं संरक्षण कर, आमच्या गरजा भागव, आमच्यावर तुझी दया, कृपा, शांती, आशीर्वाद, आरोग्य, दीर्घायुष्य सदैव असू दे. आणि देवप्पा तुझी सेवा, तुझी स्तुती, तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. यावेळेला आपण गीत क्रमांक 615 हे म्हणूया. गीत क्रमांक 615, ही कालतरूवर नूतन कलिका फुलली. आपण ऐकूया आपण हे गाणं यावेळेला. गीत क्रमांक 123, ही कालतरूवर नूतन कलिका फुलली. ही कालतरूवर नूतन कलिका फुलली. ही कालतरूवर नूतन कलिका फुलली. ही दिसे रसे खबखबली, दिसे रसे खबखबली. पाहता वाट हो कसली, पाहता वाट हो कसली. माधुरी खरी मान जोल लाहली. कालतरूवर नूतन कलिका फुलली. ही कालतरूवर नूतन कलिका फुलली. ही फळा विषारी दिसली, फळा विषारी दिसली. प्रभू करी तरी ती रमली, प्रभू करी तरी ती रमली. ही सुधा या मुधा ही कालतरूवर नूतन कलिका फुलली. ही कालतरूवर नूतन कलिका फुलली. ती असे खरोखर आपुली, असे खरोखर आपुली. ईश्वरे आपणा विधली, ईश्वरे आपणा विधली. चिंतुनी कामनी जाईच्या तलेली. ही कालतरूवर नूतन कलिका फुलली. ही कालतरूवर नूतन कलिका फुलली. कालतरूवर नूतन कलिका फुलली.
प्रभू तुम्हा असं असो. आणि तुझ्या अभ्यासात असो. संत मत्तयाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 14 अध्याय शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 15व्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. येशू त्यांना म्हणाला, त्यांना जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खायला द्या. ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. तो म्हणाला, ते इकडे माझ्याजवळ आणा. मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले देखील होतीच. हे प्रभू श्री ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ थोर आणि पवित्र स्नेहाधीश परमेश्वरा देव बाप्पा, या नवीन वर्षामध्ये देव बाप्पा तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना तू आम्हाबरोबर राहा. तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तुझा अनुग्रह आम्हावर सदैव असू दे. तुझ्या आशीर्वादाचा हात, मायाची पाखर आणि पंखाची सावली प्रभूजी आमच्यावर सदैव राहू दे. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन. आज आपण यशाचा ग्रंथ याच्या 49व्या अध्यायातल्या 16व्या वचनावर मनन करणार आहोत. यशया 49:16 वाचा. यशायाचा 49वा अध्याय 16वं वचन. 16वं वचन आपण वाचू. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. देवाची स्तुती असो. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. तुझे कोट नित्य मज समोर आहे. परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वर म्हणतो की मी तुला माझ्या तळहातावर कोरून ठेवले आहे. आणि खरोखर आपण त्याचे निवडलेले लोक, निवडलेली प्रजा असे आहोत. आणि म्हणून त्याने आपल्याला त्याच्या तळहातावर कोरून ठेवलेलं आहे. आपण परमेश्वरासाठी अति मौल्यवान असे आहोत. आपण त्याची लेकरं आहोत. आणि म्हणून त्याने आपल्याला त्याच्या स्वतःच्या तळहातावर कोरून ठेवलेला आहे. आणि म्हणून तो आपली विशेष काळजी घेतो. आपण त्याच्यासाठी विशेष असे आहोत. जर एखादी मौल्यवान गिफ्ट आपल्याला द्यायची असेल तर आपण जशी आपल्या मुलांना देतो, शेजार पाजारच्यांना देत नाही तर आपल्या मुलांना देतो, तसं परमेश्वर आपल्याला त्याच्या मौल्यवान गिफ्ट्स देतो. आणि त्यासाठी आपण त्याच्या तळहातावर आहोत आणि त्याने आपल्याला त्याच्या तळहातावर कोरून ठेवलेलं आहे. आपल्या संरक्षणासाठी तो झोपत नाही. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. आणि अहोरात्र आमच्यासाठी जागा राहणारा असा आमचा जिवंत देवबाप परमेश्वर आहे. म्हणून देवाची स्तुती असो. आत्ताच आपण शुभवर्तमान वाचलं. मत्तयकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 15 ते 21 वचनं. यामध्ये आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त रानामध्ये आहे. पुष्कळ लोक त्याच्याबरोबर आहेत. आणि या लोकांना देवाचं वचन ऐकण्याची इतकी गोडी लागलेली आहे, इतके ते मग्न होऊन गेलेले आहेत देवाचं वचन, प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो ते ऐकण्यासाठी, की त्यांना तहान लागलेली नाही की भूक लागलेली नाही. संध्याकाळची वेळ झालेली आहे तरीही त्यांनी त्यांच्या जेवणाचा विचार केलेला नाही की हा बाबा शेजारच्या गावात जातो आणि संध्याकाळच्या जेवणाची मी काहीतरी सोय होते का बघतो, असं कोणीही विचार केलेला नाही. तहान भूक हरपून हे सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे त्याचं वचन ऐकण्यासाठी आलेले आहेत. एक लहान मुलगा आहे, त्याच्याकडे 5 भाकर आणि 2 मासे आहेत. तो पण त्याची तहान भूक हरपून ते देवाचं वचन ऐकत आहे. तो लहान आहे तरीही त्याला देवाच्या वचनाची इतकी गोडी आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं मत्तई 4 मध्ये की
मनुष्य केवळ भाकरीन नव्हे तर देवाच्या वचनाने वाचेल, जगेल. मनुष्य केवळ भाकरीन नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. देवाची स्तुती असो. देवाचं वचन हे आपल्याला, आपल्या शरीराला, आपल्या हाडांना पोषक असं सत्व आणि अन्न असं आहे. देवाची स्तुती असो. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त ते 5 भाकरी आणि 2 मासे आपल्या हातात घेतो, आकाशाकडे दृष्टी लावतो, आशीर्वाद देतो आणि ते शिष्यांना सांगतो वाटा म्हणून. आणि जेव्हा शिष्य ते वाटू लागतात तेव्हा ते भाकर आणि मासे वाढू लागतात, वाढू लागतात, वाढू लागतात. आणि जेवणारे पंक्तीला बसलेले सुमारे 5,000 केवळ पुरुष होते, स्त्रिया आणि मुलं वेगळी. म्हणजे इतक्या हजारो लोकांना जेवण प्रभू श्री ख्रिस्ताने देऊन तृप्त केलं. हा आशीर्वाद परमेश्वराच्या हातामध्ये आहे. यशाया 49 अध्याय 16 वचन, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवलं आहे. त्याच्या तळहातामध्ये जो आशीर्वाद आहे तो हा आहे की पुरून उरेल, पुरून उरेल असा आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देतो. आपल्या पिठातलं पीठ आणि कुपीतलं तेल कधीही संपणार नाही. पहिले राजे 17व्या अध्यायामध्ये 12 ते 16 या वचनामध्ये आपल्याला एलिया याची माहिती मिळते. पहिले राजे 17वा अध्याय 12 ते 16 मध्ये की एलिया सारपत गावी गेलेला आहे आणि तिथे एका विधवेच्या घरी त्याला परमेश्वराने पाठवलेला आहे. दुष्काळ इतका प्रचंड होता की त्या दुष्काळामध्ये लोकांना अन्न खायला मिळत नव्हतं. आणि या विधवेच्या घरी पण थोडंसं पीठ शेवटचं शिल्लक राहिलं होतं आणि थोडंसं कुपीमध्ये तेल होतं. आणि एलियाला तिच्या घरी पाठवल्यावर एलिया म्हणला, मला भाकर वाढ. तेव्हा ती बाई म्हणली की एका भाकरीचं पीठ आहे, ते आम्ही खाऊ, मी आणि माझा मुलगा खाऊ आणि मरून जाऊ. याचं कारण असं की त्यानंतर त्यांच्याकडे खायला काही नाही, संपलं सगळं आणि दुष्काळ आहे, कोण देणार पण नाही. तरी एलिया म्हणतो, परमेश्वराच्या जीविताची शपथ, पुन्हा पर्जन्यवृष्टी होईपर्यंत तुझ्या पिठातलं पीठ आणि कुपीतलं तेल कधीही संपणार नाही. आणि मग ती भाकर बनवते, एलियाला वाढते, एलिया खातो आणि त्या स्त्रीला असा आशीर्वाद मिळतो की खरंच पर्जन्यवृष्टी होईपर्यंत तिच्या पिठातलं पीठ आणि कुपीतलं तेल कधीही संपत नाही. असा पुरून उरणारा आशीर्वाद परमेश्वराच्या हातामध्ये आहे आणि आपण त्याच्या हातामध्ये आहोत, आपण त्याच्या तळहातावर कोरलेले आहोत. म्हणून कधीही कुठलीही गोष्ट आपल्याला कमी पडत नाही आणि पडणार नाही. 5,000 जेवण दिलं तेव्हा किती टोपल्या उरल्या? 12 टोपल्या उरल्या. उरलेलं जेवण 12 टोपल्या होतं. आणि येशू ख्रिस्ताचे शिष्य किती होते? 12. 12 शिष्यांसाठी पण त्यांनी सोय करून ठेवली, पुरून उरेल असं टोपलीभर जेवण शिष्यांसाठी. म्हणजे फक्त त्याच्या लोकांचीच काळजी घेतो प्रभू येशू ख्रिस्त असं नाही, तर त्याच्या शिष्यांची, त्याच्या सेवकांची पण तो काळजी घेतो. त्याचे शिष्य आणि त्याचे सेवक जे आहेत ते प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक, देवाच्या वचनाचे शिक्षक, हे त्याचे सेवक आहेत आणि त्यांची काळजी प्रभू येशू ख्रिस्त घेतो. बायबलमध्ये हे दिलेलं आहे, हे 5 सेवक. आणि त्यांना कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही आणि पडणार नाही, कारण त्यांचा पुरवणारा हा परमेश्वर आहे. दावीद राजा म्हणतो, मी तरुण होतो आणि आता वृद्ध झालो, परंतु देवाच्या सेवकाला काही कमी पडलेलं आणि त्याची संतती भिकेस लागलेली मी कधी पाहिली नाही. परमेश्वराची स्तुती असो. एलियाचा शिष्य अलिशा हा पण मोठा संदेष्टा होता. त्याच्याकडे एक विधवा स्त्री आली, तिचा नवरा पण संदेष्टा होता आणि तो मरण पावला होता आणि त्यांच्यावर काही कर्ज झालं होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी सावकार तिच्याकडे आले होते आणि त्यांनी तिला सांगितलं की तू हे कर्ज नाही फेडलं तर तुझ्या 2 मुलांना
मी घेऊन जाईन आणि गुलाम किंवा दास बनवून ठेवीन. तेव्हा ती स्त्री अलिशाकडे आली. अलिशाने विचारलं, तुझ्या घरामध्ये काय आहे? ती म्हटली, काही नाही, फक्त थोडंसं तेल एका कुपीत शिल्लक आहे. तर तो म्हणला, जा तुझ्या घरातली सगळी रिकामी भांडी घे, शेजार पाजारच्यांची रिकामी भांडी आण आणि ते तेल त्याच्यामध्ये ओत आणि ते तेल वाढत जाईल आणि मग ते विकून तू आपलं कर्ज फेड. ती विश्वास ठेवते, घरी जाते, आपल्या स्वतःच्या मुलांना शेजारपाजारच्या लोकांची भांडी आणायला सांगते आणि स्वतःच्या घरातली भांडी आणि शेजारपाजारून आणलेली सगळी भांड्यामध्ये ती तेल ओतत जाते, तर तेल वाढत वाढत जातं. शेवटी मुलं जेव्हा म्हणतात की आई आता भांडी संपली, तेव्हा ते तेल वाढायचं थांबतं आणि मग ती ते तेल विकून आपलं कर्ज फेडते. हा जो आशीर्वाद आहे तो देवाच्या हातातला आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद आपल्याला म्हणजे त्याच्या हातामध्ये कोरून ठेवलेल्या त्याच्या खास निधी, खास लोक, खास प्रजा असे जे आपण आहोत, जिवंत देवाची लेकरं, त्या आपल्याला मिळतो. म्हणून देवाची स्तुती असो. पहिले इतिहास 29 अध्याय आणि 12 वचन. अलिशाचं जी गोष्ट आता सांगितली ती दुसरे राजे 4 अध्याय आणि 1 ते 6 वचनामध्ये आहे. अलिशा जो तेल वाढवतो, दुसरे राजे 4 अध्याय आणि 1 ते 6. यानंतर दुसरं एक वचन आपण पाहूया. पहिले इतिहास 29 अध्याय 12 वचन. वाचा. धन व मान तुझपासूनच प्राप्त होतात व तू सर्वावर प्रभुत्व करीतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत. लोकास थोर करणे व सर्वांस सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. देवाची स्तुती असो. धन, मान, सामर्थ्य, पराक्रम हे सर्व परमेश्वराच्या हाती आहेत आणि त्याच्याच हातातून ते आपल्याला मिळत असतं. त्याने दिलं तर ते आपल्याला मिळतं. धन, मान, सामर्थ्य, पराक्रम, कारण ते त्याच्या हातामध्ये आहेत आणि जर आपण त्याच्या हातामध्ये असू तर हे सर्व आपल्याला मिळतं. दावीद राजा होण्यापूर्वी कोण होता? तर एक साधा मेंढपाळ होता. तो मेंढर राखायचा, परंतु जेव्हा तो मेंढर राखायला रानात जायचा तेव्हा तो गाणी रचायचा. त्याला स्तोत्र म्हणतात. बायबलमध्ये जी स्तोत्र आहेत ती दाविदाने रचलेली गाणी आहेत. तो स्तोत्र रचायचा, त्याला चाल लावायचा. जी चाल चांगली वाटेल, ही नाही ती नाही ती, अशी चाल लावत राहायचा. वेळ घालवायचा, मेंढरांच्या मागे राखण करायचा, पण देवाची स्तुती करायचा, देवाची गीतं गायचा. त्याच्याकडे एक वीणा होती, ती वीणा तो वाजवत असे आणि देवाचं गौरव रानात करत असे. ते ऐकायला कोण होतं? कोणही नाही. कोण माणूस होतं? कोणही नाही. मेंढरं. परंतु ऐकणारा एक जण होता, तो म्हणजे परमेश्वर. परमेश्वराने ते ऐकलं की दावीद अगदी कोवळा सुकुमार आहे, 14-15 वर्षाचा मुलगा आहे, परंतु देवाबद्दल फार आवेशी आहे. परमेश्वरावर त्याची फार प्रीती आहे आणि तो देवाची गीतं रचतो, गातो. परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाला. परमेश्वराला खूप आनंद झाला आणि परमेश्वराने त्याचा सेवक शमूएल याला बेथलेम गावी इशाईच्या घरी पाठवलं आणि सांगितलं की त्याच्या पुत्राला इस्रायलाचा राजा म्हणून अभिषेक कर. तो बेथलेमला गेला, इशाईच्या घरी गेला. त्याच्या पुढे त्याचे पुत्र त्यांनी आणायला सांगितले. 7 पुत्र आले तरी परमेश्वर म्हणतो नाही. शमूएल विचारतो, अजून कोणी आहे का शिल्लक? तर इशाय बोलतो, एक आहे, पण तो मेंढर राखायला गेलाय. शमूएल बोलतो, बोलवा त्याला. आणि त्याला रानातून बोलवतात. तो शमूएला पुढे येतो तेव्हा लगेच परमेश्वर म्हणतो, हाच तो, याला तो अभिषेक कर. शिंगामध्ये आणलेलं तेल शमूएल त्याच्या डोक्यावर ओततो आणि तेव्हापासून परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई संचारू लागतो. प्रचंड शक्ती दाविदाला प्राप्त होते आणि त्या शक्तीच्या द्वारे, त्या सामर्थ्याच्या द्वारे तो त्यानंतर गल्ल्यात नावाच्या महाकाय बलिष्ठाला ठार मारतो आणि त्यानंतर शाऊल राजा मरण पावल्यावर दावीद राजा स्वतः राजा होतो. धन, मान, सामर्थ्य, पराक्रम हे तुझ्याच हाती आहेत परमेश्वरा.
आणि ते त्याने परमेश्वराने त्याचा सेवक दावीद याला दिलं. इतका श्रीमंत राजा बनला दावीद राजा, इतका श्रीमंत राजा बनला की सोनं चांदी अतिशय विपुल, सामर्थ्य इतकं होतं त्याच्याकडे की तो एकही युद्ध हरला नाही. आणि त्या शल्मोन राजांनी त्याच्या पुत्रांनी बनवलेलं इस्रायलमध्ये मंदिर इतकं मोठं आहे की त्याचा दरवाजा आजही सोन्याचा बनवलेला आहे, सोन्याचा. आणि तो 12 मजली उंच आहे दरवाजा, सोन्याचा बनवलेला दरवाजा, मंदिराच्या गेटचा दरवाजा आजही. इतकं सोनं तेव्हा त्यांच्याकडे होतं. देवाची स्तुती असो. हे धन मान सामर्थ्य पराक्रम दाविदाला देणारा तो परमेश्वर आहे. याचं कारण दावीद त्याच्या हातावर कोरून ठेवलेला होता, त्याच्या तळहातावर दावीद होता. देवाची स्तुती असो. परमेश्वर हे धन मान सामर्थ्य पराक्रम आपल्याला देतो. देवाची स्तुती असो. एकदा याईर नावाचा मनुष्य प्रभू श्री ख्रिस्ताकडे आला. त्याची मुलगी आजारी होती आणि प्रभू श्री ख्रिस्त म्हणाला, चला मी येतो. आणि तो त्याच्याबरोबर याईराच्या घरी जात असताना मध्येच लोकांनी येऊन सांगितलं की गुरुजींना त्रास देऊ नका, मुलगी मरण पावली आहे. याईराची मुलगी मरण पावली, मेली. तरी प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, आपण जाऊ, काळजी करू नका. आणि प्रभू श्री ख्रिस्त तिथे गेला. त्या मुलीच्या जवळ जाऊन त्याने त्या मुलीच्या हाताला आपला हात धरला. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, मीच पुनरुत्थान व जीवन आहे. प्रभू श्री ख्रिस्ताच्या हातामध्ये जीवन आहे. ते जीवन याईराच्या मुलगी जी मरण पावली होती तिच्यामध्ये उतरलं आणि ती मुलगी पुन्हा जिवंत झाली. हे जीवन देण्याचं सामर्थ्य प्रभू श्री ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. हे जीवन देण्याचं सामर्थ्य प्रभू श्री ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. आपण जेव्हा आजारी असतो, बिछाण्यावर असतो, प्रभू श्री ख्रिस्त आपली काळजी घेतो. तो त्याच्या हात देऊन आपल्याला उठवतो. तो आपला अंथरूण बदलतो. तो आपल्याला पुन्हा घरी घेऊन येतो आणि पुन्हा परमेश्वर आपल्याला त्या आजारातून उठून पुन्हा उभं करतो. पण त्यानंतर काय करायला पाहिजे? तर त्यानंतर प्रभू श्री ख्रिस्ताची सेवा करायला पाहिजे. ब्रदर दिनाकरन जेव्हा ॲडमिट होते, फुफ्फुसाचा विकार त्यांना झाला होता आणि त्याच्यावर काही औषध नव्हतं. ते अगदी मरायला टेकले होते आणि मरणार. तेव्हा त्यांनी त्या ICU मध्ये प्रार्थना केली आणि प्रभू श्री ख्रिस्ताचं त्यांना दर्शन झालं. प्रभू श्री ख्रिस्तानी हाताने धरून त्यांना उठवलं आणि त्यांना बरं केलं. ब्रदर दिनाकरन बरे झाले आणि त्यानंतर त्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताची सेवा खूप मोठ्या प्रमाणावर केली. फार मोठी चिन्ह चमत्कार अद्भुत कृत्य त्यांच्या प्रार्थनेद्वारे होत असत. त्यांनी नुसती प्रार्थना जरी केली तरी भूत थैथै नाचून माणसाला, त्या बाईला आपटून निघून जात असत. मी स्वतः पाहिलेलं आहे. रोगी बरे होत असत त्यांनी प्रार्थना केली की. इतकं मोठं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ब्रदर दिनाकरन यांना दिलं. बरं झाल्यानंतर आपण परमेश्वराची सेवा केली पाहिजे. पेत्राची सासू आजारी होती. प्रभू श्री ख्रिस्तानी तिला बरं केलं, तिच्या तापाला धमकावलं, तिचा ताप गेला आणि ती बरी झाली. आणि बायबल आपल्याला सांगतं मत्ती शुभवर्तमान 8व्या अध्यायामध्ये की ती बरी झाली आणि ती प्रभू श्री ख्रिस्ताची सेवा करू लागली. म्हणजे परमेश्वर आपल्याला बरं करतो अशासाठी की आपण त्याच्या नावाचं गौरव करावं, त्याच्या नावाची सेवा करावी, त्याची सेवा करावी. देवाची स्तुती असो. त्याच्या सेवेमध्ये आपण आलं पाहिजे. त्याच्या सेवेमध्ये कुठला ना कुठला तरी खारीचा वाटा आपण घेतला पाहिजे. आपण वचन यशाया 49 अध्याय 16 वचन पाहिलं की मी परमेश्वर म्हणतो, मी तुला माझ्या तळहातावर कोरून ठेवले आहे, तुझे कोट नित्य मज पुढे आहे. आपण परमेश्वराच्या तळहातावर कोरून ठेवलेले आहोत म्हणून त्याच्या तळहातामधले हे आशीर्वाद, पिठातलं पीठ आणि कुपीतलं तेल कमी होणार नाही. जेवण आपल्याला कधीही कमी पडणार नाही. आपल्या घरी कोणी कधी किती वाजता आलं तरी त्याला आपल्या घरी जेवण, नाश्ता, चहा पाणी मिळेल इतकं परमेश्वर आपल्याला देईल. धन मान सामर्थ्य पराक्रम परमेश्वराच्या हाती आहेत.
ते तो आपल्याला देईल. आणि जीवन, आपण आजारी जरी असलो तरी परमेश्वर आपल्याला बरं करेल आणि पुन्हा उभं करेल. हे सर्व आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला या नवीन वर्ष 2021 मध्ये आणि येणाऱ्या सर्व वर्षांमध्ये देव. एक गोष्ट करायची आहे, 1 पेत्र 5 अध्याय 6 वचन. त्याच्या हाताखाली, त्याच्या सामर्थ्यवान हाताखाली लीन व्हा, म्हणजे योग्य वेळी तो तुम्हाला उंच करेल. त्याच्या हातामध्ये राहण्यासाठी, त्याच्या हातातले आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्व त्याच्या हाताखाली, त्याच्या सामर्थ्यवान हाताखाली, त्याच्या चरणाजवळ येऊन लीन आणि नम्र होऊया. तोच काय तो एक जिवंत देव आहे, तोच काय तो एक परमेश्वर आहे, तोच आकाश व सृष्टी यांचा व माझा उत्पन्न करता आहे, तोच माझा देव आहे. त्याच्या चरणाजवळ लीन आणि नम्र होऊन येऊया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवबाप्पा, तुझ्या तळहातावरील सर्व आशीर्वाद तो आम्हाला दे. आणि देवबाप्पा, येणाऱ्या सर्व दिवसांमध्ये तो आमचा सांभाळ कर. तो आमच्याबरोबर राहा, आमचा प्रवास सुखरूप कर. आणि तुझी कृपा, दया, शांती, आशीर्वाद, आरोग्य, दीर्घायुष्य सदैव तो आम्हावर ठेव. जे कोणी देवबाप्पा आजारी आहेत त्या सर्वांना तो आरोग्य दे. तुझा स्पर्श कर, म्हणजे त्यांना आरोग्य मिळेल असा आमचा विश्वास आहे. प्रभू येशूच्या नावात मागतो नाही बापा, आमेन. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. यावेळेला एक गीत होईल, गीत क्रमांक 612. गीत क्रमांक 612. गीत क्रमांक 122. वर्ष नवे आले. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. बंधू भगिनीची सेवा करिता वर्ष एक गेले. वर्ष एक गेले, कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देवबाप्पा, हे दान तुझ्या वेदीपुढे आणत असताना आमच्या सर्व पापांची, अन्यांच्या, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. तुझ्या तळहातावरचे सर्व आशीर्वाद तू आम्हाला देऊन तृप्त कर. या नवीन वर्षामध्ये, येणाऱ्या सर्व वर्षांमध्ये देवबाप्पा तू आमचा सांभाळ कर. तुझ्या दयेचा, कृपेचा, आशीर्वादाचा हात तू आमच्या मस्तकावर सदैव ठेव. दीर्घायुष्य दे, आरोग्य दे. प्रभूच्या नावात मागतो नाही बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणातून सोडले आहेत तसेच तो आमच्या ऋण आम्हाला सोड. आणि आम्हाला स्पर्शित आणू नकोस, तर आम्हाला स्वाटापासून सोडू. आणखी राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता मेंढरांचा मान, मेंढपाळ जो परमेश्वर याची दया, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मजबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला त्या अनंत मान, आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन.